नमस्कार मंडळी, मी प्रिया. तुमचं स्वागत आहे. आणि संध्याकाळचे 9 वाजलेले आहेत आणि आता झटपट काहीतरी रेसिपी बघायची आहे. मला असं की उन्हाळ्यामुळे थोडंसं पीठ आहे ते डोसेचं आंबट लागलेलं आहे. डोसे काही चांगले लागत नाही, टेस्टला खूप आंबट लागत असल्यामुळे पीठ तर फेकून देऊ शकत नाही. मला नवीन काहीतरी रेसिपी ट्राय करूया. मग झालं असं की त्यामध्ये मी थोडंसं बेसनचं पीठ आणि थोडं तांदळाचं पीठ मिक्स करून डोसे पण बनवायचे आहेत. पण म्हणलं चला नवीन काहीतरी रेसिपी ट्राय करूया. तर चला तर बघू रेसिपी आपली काय आहे ते. इथे बघा, एका पातेल्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट टाकलेला, 1 चमचाभर बारीक चिरलेला कांदा आणि नेहमीचा जो खरडा असतो तो घातलेला आहे यामध्ये. आणि यामध्ये आपण थोडंसं डोसाचं पीठ जे मगाशी होतं ते घालायचं आहे. यामध्ये तांदळाचं पीठ आणि बेसनचं पीठ मिक्स करून घेतलेलं आहे. आता मसाल्यामध्ये बघूया आपण. भरपूर असं धण्याची पावडर आहे ते टाकून घ्यायची आहे. सोबत थोडी जिऱ्याची पावडर पण टाकून घेणार आहे आपण. इथे थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे. इथे छान असं मिक्स करून घेऊया आपण हे सगळं बॅटर आता. चवीपुरतं नमक टाकून घेऊया यामध्ये. तव्याला मी आता तेल लावून घेतलेलं आहे आणि थोडंसं पीठ आहे यामध्ये ओतून घ्यायचं आपल्याला. आणि अगदी हातानंच मी पसरून घेणार आहे हे. एकच मिनिट. मस्त हातानंच पसरून घेतलेलं आहे, बघू शकता इथे. आणि आता झाकण लावून आपल्याला कमी गॅसवर छान असं कुरकुरीत भाजून घ्यायचं आहे आपल्याला. आता आपण पलटी करून घेऊया याला. तेल लावलेलं आहे मस्त असं आणि छान असं भाजून घ्यायचं आहे दोन्ही बाजूने आपल्याला कुरकुरीत. आपला मस्त असं धपाटा तयार झालेला आहे, बघू शकता इथे. आणि तुम्ही यामध्ये ज्वारीचं किंवा बाजरीचं पीठ जरी मिक्स केलं तरी चालेल. आणि सोबत आहे चटणी. ही बघा मस्त अशी मलाईदार चटणी आहे.